नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर अजिंक्य देशमुख, डायबेटॉलॉजिस्ट म्हणून पेंटागॉन हॉस्पिटल येथे काम करतो। आज आपण बोलणार आहोत डायबिटीसच्या अशा एका कॉम्प्लिकेशनबद्दल ज्याबद्दल लोक थोडेसे अजूनही तितके जागरूक नाही आहेत। तर त्याचं नाव आहे डायबिटिक न्यूरोपॅथी, म्हणजे डायबिटीसमध्ये होणारा नसांचा आजार। आपण नसा म्हणलं तर प्रत्येक वेळेस धमनीबद्दल बोलतो, हार्ट अटॅक होणं, पॅरालिसिस होणं हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे। परंतु डायबिटीसमध्ये नसांचा आजार, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की तुमच्या पायांची काळजी, डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटिकमध्ये होणाऱ्या नसांचा आजार। तर नेमकं काय असतं डायबिटिक न्यूरोपॅथी, किंवा डायबिटिक न्यूरोपॅथीचे प्रकार काय, लक्षणं काय, ते कसे आधी ओळखावे किंवा त्याला कसं टाळता येईल, ह्याच्याबद्दल आपण आज शॉर्टमध्ये जाणून घेऊया। प्रथमतः आपण म्हणूया की डायबिटिक न्यूरोपॅथी कोणाला होते। सर्व मधुमेहींना डायबिटिक न्यूरोपॅथी होते का? तर हो, जवळपास सर्व मधुमेहींना आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी डायबिटिक न्यूरोपॅथी होण्याचा धोका असतो। तर ते आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो त्याच्याबद्दल आपण जाणूया। डायबिटिक न्यूरोपॅथीचे टाईप काय, म्हणजे त्याचे काय प्रकार असतात? तर मुख्यतः डायबिटिक न्यूरोपॅथीचे 3 प्रकार असतात। एक म्हणजे सेन्सरी न्यूरोपॅथी, मोटार न्यूरोपॅथी आणि ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी। जसे सेन्सरी म्हणजे संवेदना, आपल्याला ज्या समजतील त्या। मोटार म्हणजे मोटार ॲक्शन, जे काम करताना किंवा मसल ॲक्टिव्हिटीमध्ये होणारा त्रास। आणि ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी आपण थोडक्यात जाणून घेऊया। सेन्सरी न्यूरोपॅथी म्हणजे काय, तर छोटासा स्पर्शसुद्धा तो वेदना म्हणून त्याला संवेदलं जातं। जर पेशंटच्या हाताला नुसतं शेकहँड जरी केलं तरी त्याला आग झाल्यासारखं वाटतं, किंवा जमिनीवरून चालताना त्याला खाली काहीतरी काटे टोचल्यासारखं, आमच्या भाषेत आम्ही त्याला पिन्स अँड निडल सेन्सेशन म्हणतो। बऱ्याचदा अशा मुंग्या आल्यासारखं म्हणतात लोक, माझ्या हाताला झणझण होतं आहे, मुंग्या येत आहेत। तर हा एक न्यूरोपॅथीचा प्रकार आहे। तर विविध प्रकार असू शकतात। एक तर तुम्हाला सेन्सेशन होणारच नाहीत, की मला टोचलं तरी जाणवत नाही काय आहे, हे खूप रिस्की आहे। ह्यामध्ये काय होतं, पेशंट जर अनवाणी किंवा बिना चप्पलचं चालत असेल आणि त्याला जर डायबिटिक न्यूरोपॅथी असेल तर त्याला खाली जाणवणारे खडे किंवा काटे हे जाणवणारच नाही, आणि मग त्याला तो काटा टोचला किंवा खडा टोचल्यानंतर तिथे जी जखम होते ती जखम मग डायबिटिक फूट अल्सर किंवा आपण जे म्हणतो न भरणाऱ्या जखमामध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं। तसंच सेन्सेशन अति जास्त जाणवणे, म्हणजे कधी कधी थोडंसं थंड पाणी अंगावर जरी घेतलं तरी त्याच्याने एकदम झणझण होऊन जातं। हाताला हात जरी लावला तर अक्षरशः मुंग्या येतात। दैनंदिन काम करताना सुद्धा रुग्णांना खूप त्रास होतो। आणि हे जर अर्ली म्हणजे लवकर जर आपण पाहिलं आणि लवकर जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटला तर निश्चितच हे कुठंतरी आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतं। मोटार न्यूरोपॅथी, मोटार म्हणजे काय की काही रुग्णांना फूट ड्रॉप म्हणजे पाय त्यांचा पडतो, चालताना ठेच लागते, पाय उचलल्या जात नाही, पंजा वर उचलल्या जात नाही, किंवा क्लब फूट पाय वाकडा होऊन जातो, चालताना त्रास होतो, दुखतो, आणि मग ते दुखणं पूर्ण पायापासून मांडीपासून मणक्यापर्यंत येऊ शकतं। तर हे मोटार न्यूरोपॅथी। किंवा हातामध्ये सुद्धा प्रॉक्सिमल मसल मायोपॅथी होऊ शकते त्याच्याने, की खाली जर बसल्यानंतर उकड बसल्यानंतर उठायला त्रास होणे, पायऱ्या चढताना मांडी घालताना त्रास होणे, संडासला बसल्यानंतर उठायला त्रास होणे। ह्यासाठी रुग्णांनी जर अर्ली डिटेक्शन केलं तर होणारी ही मायोपॅथी म्हणजे मसलचा त्रास आपण टाळू शकतो। आणि ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी, ऑटोनॉमिक फंक्शन काय असतं, लघवीला त्रास होणे, बऱ्याचदा लघवी इनिशिएट व्हायला त्रास होतो, किंवा सोशल ठिकाणी गेल्यानंतर कंट्रोल होत नाही, बऱ्याचदा ड्रिबलिंग ऑफ युरिन अशा कंप्लेंटने पेशंट आमच्याकडे येतात, बऱ्याचदा अचानक छातीत धडधड होणे किंवा खूप जास्त वाजवीपेक्षा जास्त घाम येणे, हे सगळे ऑटोनॉमिक फंक्शन्स आहेत। तर ह्याच्यामध्ये पेशंटला त्रास जाणवू शकतो, वाजवीपेक्षा जास्त थकवा जाणवणे हे पण ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीचं एक लक्षण असू शकतं। तर ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीचे टाईप आपण पाहिले, लक्षण आपण पाहिले। लवकर कसे कळाल तुम्हाला, तर अर्ली स्टेजला तुम्ही जर डॉक्टरांना दाखवलं, तुमची शुगर जर कंट्रोलमध्ये ठेवली, पायांची काळजी घेताना तुम्ही काय कराल, तर टाईट घट्ट सॉक्स किंवा शूज वापरू नका, फार कडक सोल असलेल्या चपला वापरू नका, रेग्युलरली डेली बेसिसवर तुमचा सॉक्सचा यूज असेल तर ते रेग्युलरली डेली बेसिसवर धुतले गेले पाहिजे। रोज तुम्ही तुमचा पायाला एकदा बघायचं। मधुमेह रुग्णांनी एक काळजी घ्यायची की सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो ना, आपण सगळ्यात पहिले आरशात बघतो, तर मधुमेह रुग्णांनी सकाळी उठलं की आपला एक पाय बघायचा, कुठं काही जखम आहे का, कुठे काही माती जमा झालेली आहे का, कुठं काही टोचलं आहे का, आणि आपल्याला एक स्पर्श करून बघायचा की आपल्याला स्पर्श आपला जाणवतो का नाही। इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची जरी काळजी घेतली आपण आणि रेग्युलरली तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जात राहिले, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी जी आपण म्हणतो त्याचं खूप अर्ली डिटेक्शन होऊ शकतं। बऱ्याचदा पेशंटला स्वतःहून कळत नाही मला थकवा का जाणवतो किंवा मला धडधड का जाणवते। आपण काय म्हणतो, मला गर्दीत गेले की धडधड जाणवते, मला कोणीतरी मोठ्याने बोललं की धडधड जाणवते, पण ही सुद्धा तुमची एक प्रकारची ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी असू शकते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं एक डायबिटीसचं असं कॉम्प्लिकेशन जे फार दुर्लक्षित राहिलेलं होतं,
आपण प्रत्येक वेळेस हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस आणि हायपरटेन्शन याच्याबद्दलच बोलत आलो आहे, पण न्यूरोपॅथी म्हणजे तुमचे पाय किंवा तुमचे सेन्सेशनसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या हॉस्पिटलला भेट द्या किंवा आमच्या वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला याच्याबद्दल आम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जर क्वेश्चन टाकले तर त्याला पण आन्सर करूया. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि अवश्य बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.